खेळाडू ज्याने खरं तर 13 चेंडूमध्ये 36 धावा पहिल्या इनिंगमध्ये केल्या होत्या आणि एका बाजूने 47 धावांची एक मोठी इनिंग साकारली होती फरदीनने। ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ओपनर म्हणून दाखल होताना भूषण गोळे पहिल्या षटकासाठी पॉवर प्ले ऑन आहे। फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आपण पाहिलं, त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्राकडे एक फिल्डर उभा केला आहे। त्यानंतर आपण पाहिला कदाचित स्विचेससाठी राहिला असेल खेळाडू, त्या ठिकाणी पाहता डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेमध्ये रणनीती अतिशय साफ आहे। मिड ऑन मिड ऑफ, त्यानंतर पाहता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग। फिल्डिंगची विवर रचना, इनसाइड आउट फटका खेळायचा आहे आणि हा फटका फसला आहे आणि इथे मोठा धक्का बसला आहे। किरण मात्रेने कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाहीये आणि या ठिकाणी पाहता फरदीन काजीचा बहुमूल्य विकेट मिळाला आहे टीम वाकणला। इट्स अ बिग ब्लो, मोठी विकेट, सर्वात मोठी विकेट या मॅचची, कारण ते फरदीन काजी बाद होतोय। इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉडी बॅलन्स देखील चुकीचा, फटका देखील चुकीचा निवडला, कोणती चूक केलेली नाहीये किरणने। एक सामन्यामध्ये त्याने झेल सोडला होता, परंतु यावेळेला त्याच्याकडून चूक होताना पाहायला मिळालेली नाहीये। एक सोपा झेल त्याने संपन्न केला आणि फरदीन काजी परतलाय, जो मागच्या मॅचचा हिरो होता। मागच्या मॅचमध्ये त्याने 47 धावा नाबाद केल्या होत्या, तो मात्र या मॅचमध्ये रॉयल डकचा शिकार ठरतोय। असं वाटलं मैदानामध्ये फरदीनने कदाचित ठरवून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असावा, कारण बॉल अगदी शरीरावरती थोडासा उसळी घेत चालला होता। तिथे मात्र मिसटायमिंग फटका आणि चांगली विवर रचना फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये पाहायला मिळाली। 47-17 ही स्विफ्ट गाडी रस्त्याच्या मध्ये पार्क करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे पार्किंग आपल्याला योग्य ठिकाणी करायचे। 47-17 ही स्विफ्ट गाडी आहे, ज्या चालक मालकाची असेल ती योग्य ठिकाणी पार्क करा, कारण तिथून गाड्या पास होताना दिसत नाहीयेत। 47-17 स्विफ्ट कार। ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे। पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का, रॉयल डकचा शिकार ठरलेला आहे फलंदाज फरदीन काजी आणि पहिलाच बॉल फेस करत असताना इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न साताऱ्याच्या भूषण गोळेला मिळाली आहे। पहिली सफलता, मोठं यश प्राप्त केलं त्याने। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय आता प्रसाद तांडेल। सर्वात मोठं विकेट राहील खरं तर भूषणच्या नावावरती आजच्या रात्रीमध्ये। पहिल्या बॉलवरती फरदीन काजीचं सुरुवातीला हा पहिला धक्का दिला त्या ठिकाणी कासारवडीच्या टीमला भूषण गोळे या गोलंदाजाने। इथे आपण पहिला आडव्या बॅटने हा फटका मिड विकेट क्षेत्राकडे खेळून काढला अलॉंग द कार्पेट। सिंगल घेताना प्रसादला पण पाहता एका रनने अकाउंट ओपन झालंय, टीम कासारवडीचं अकाउंट ओपन झालं प्रसाद तांडेल या खेळाडूचं। सिंगल आली या चेंडूवरती, क्रॉस बॅटेड फटका होता त्या ठिकाणी भूषणच्या अगेन्स्ट। तिथे मात्र सिंगल घेताना पण या दोन्ही खेळाडूंना पहिलं अकाउंट ओपन झालंय। अंतिम सामना आजच्या रात्रीमधला अतिशय निर्णायक सामना असेल। जो जिंकेल तो मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय केला जाईल आणि जो पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेचा त्याचा प्रवास तुम्हाला संपताना पाहायला मिळेल। परंतु आज प्रत्येक संघाने प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये खेळत असताना। यावेळेस लोअर फुल टॉस, हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह आकाश रिपटला आपण पाहता, ज्याने मागच्या मॅचमध्ये 13-36 केला तो खेळाडू। सिंगल आली पुन्हा एकदा पुढच्या बॉलवरती। आता आकाश रिपटची जबाबदारी वाढली आहे, कारण मागच्या मॅच मध्ये तो चांगला खेळला, फरदीनची चांगली साथ दिली, एक मोठी भागीदारी 70+ धावांची भागीदारी त्यांनी पहिल्या विकेटसाठी उभारल्याने अशा परिस्थितीमध्ये आता या मॅच मध्ये जबाबदारी घेऊन खेळावं लागेल। तर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी उभारण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं आणि दुसरी विकेट 82 वरच पडली होती, त्याच्यामुळे आता इथून भागीदारी बिल्ड करावी लागेल। पुढचा बॉल यॉर्क लेंथ मध्ये होता, बॉलला उडवला आणि काय झेल पकडलाय, अफलातून कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट, सिंगल हँडेड झेल टिपलाय अविनाश भोईर या कर्णक्षेत्ररक्षकाने। कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट आतापर्यंतचा हा एक सर्वोत्तम झेल आहे। फुलर लेनचा बॉल होता, पुढे मारण्याचा प्रयत्न होता आणि तिथे अविनाश भोईर होता आणि मुंबईच्या भाषेत म्हणायचं झालं तर याला बल्ब काढणं असं म्हटलं जातं। बल्ब काढला, आता थोडीशी दुनिया बदलली आहे, एलईडीचा जमाना आला, बल्ब जास्त लागत नाही, परंतु हा एक चांगला बल्ब काढला असं म्हणायला हरकत नाहीये। फुलर लेनचा बॉल होता, खोदून काढलेला बॉल आणि तिथे मात्र एका हाताने झेल टिपण्याचा पराक्रम दाखवत असताना अविनाशने इथे मात्र विनाश केलाय। फलंदाज प्रसाद तांडेल बॅक टू द पॅव्हिलियन। सुपर झेल पकडला खरं तर अविनाश भोईरने त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेमध्ये। असं वाटलं होतं इनफिल्डला क्लिअर करेल हा फटका, परंतु त्या ठिकाणी चांगला एफर्ट्स आणि त्या करत प्रयत्नांमध्ये यश मिळालं वाकण संघाला। त्याने त्या ठिकाणी अविनाश भोईर या खेळाडूला विकेट मिळाला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय या ठिकाणी आयुब शेख, खरं तर कासारवडी संघाची रन मशीन म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं। आता या मॅचमध्ये त्यालाही चांगली कामगिरी करावी लागेल,
कारण प्रत्येक वेळी आघाडीचे खेळाडू तुम्हाला चांगली साथ देतील असं नाही आहे. कधी कधी जबाबदारी ही कळतं तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती देखील येते आणि ती मात्र जबाबदारी या ठिकाणी स्वीकारावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अयूब आणि त्याच्याबरोबरने गद्र आकाश रिपट या दोन्ही फलंदाजांना पहिल्या ओव्हरमध्ये भूषणने मात्र चांगली गुणवत्ता सिद्ध केली. अचूक टप्प्यामध्ये नियंत्रित गोलंदाजी आणि तेवढीच चांगली साथ त्याला या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून मिळताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल समोर अयूब शेख हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती असेल. लो फुल टॉस ऑन ड्राईव्ह इथे आपण पाहता लॉंगॉनच्या दिशेमध्ये केतन मात्र त्या ठिकाणी आहेत. अगदी सहजगत्या सिंगल मिळाली. सिंगलने एंड बदलला. धावसंख्येत झाली वाढ. टोटल धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 2 गडी बाद 3. टॉस जिंकून जो गोलंदाजीचा निर्णय घेतलाय टीमच्या कर्णधाराने तो सार्थ ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न गोलंदाजीमध्ये भूषण गोळे हा खेळाडू करताना दिसलाय. कारण त्याने आतापर्यंत 2 महत्वाचे विकेट मिळवलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा देखील फक्त 3च दिल्यात. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत अप्रतिम स्पेल या खेळाडूचा राहिला. खेचून मारला बॉलला. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी ऋषी. प्रचंड वेगाने आले. बॉलला थांबवलाय. गुड फिल्डिंग. तेवढा चांगला थ्रो आपण पाहता त्या ठिकाणी ऋषीच्या माध्यमातून 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि या 2 धाब्याने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ त्या ठिकाणी संपला गेला. खेळाडू बाजारे 2 धावा आल्या 5. अविनाश, ऋषी, किरण हे सर्वात महत्वाचे खेळाडू आहेत या टीमचे. क्षेत्ररक्षणाची धुरा यांच्या खांद्यावर असते. जीत भोईर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये केतन देखील महत्वाची भूमिका पार पाडत असतो. ग्रामीण धमाका बिग बॅश 2024 आणि उद्या ग्रुप बी च्या मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. NP स्पोर्ट्स उत्तन विरुद्ध वाशी इंडियन्स धारावे असा पहिला सामना असेल. 5:30 वाजता कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला इथे उपस्थित राहायचं आहे. 6 वाजता बॉल डिलिव्हर्ड केला जाईल. उद्याच्या संध्याकाळच्या खेळाला सुरुवात केली जाईल. सेकंड मॅच असेल मौलिक 11 वाघबीळ वडवली बी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना दिसतील चांप 11 जीवदानी बामण डोंगरी. कारण मौलिक 11 हा वाघबीळचा संघ आणि त्यांचेच पुरस्कर्ते आहेत खऱ्या अर्थाने रवी शेठ घरत. परंतु आता या स्पर्धेमध्ये मौलिक 11 वडवली बी या नावाने त्यांचा संघ खेळताना दिसतोय. तर उद्या बरोबर 5:30 वाजता रिपोर्टिंग आहे. 6 वाजता पहिल्या सामन्याचा बॉल डिलिव्हर्ड केला जाईल. त्याच्यामुळे सहकार्य करा जर ते टीम आणि खेळाडू ऐकत असतील तर. उद्या बरोबर तुम्हाला 5:30 वाजता या क्रीडांगणावर उपस्थित राहायचं आहे. पहिलं सत्र म्हणजे पहिलं षटक इथे मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 5. 2 फलंदाज बाद. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅक बदलला केतन मात्रे हा खेळाडू. सेकंड पॉवर प्ले आपण पाहता पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्या. खेळाडू बाद झाले 2. समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी अयूब शेख. चॉप करण्याचा प्रयत्न यॉर्कर होता त्या ठिकाणी मात्र आपण पाहिला रन नाहीये. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला पहिला केतन मात्रेने. डॉट बॉल पाहायला मिळाला. राऊंड विकेटने एक अँगल बनवत गोलंदाजी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच केतनचा राहिलाय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील त्याने बरोबर राऊंड विकेटने अनेक फलंदाजांना बाद केलं होतं. 15 विकेट घेतल्या होत्या. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी ते फुल टॉस होता. मिस टायमिंग फटका त्या ठिकाणी आपण पाहिला मिड विकेट क्षेत्राकडे घेऊन काढलाय. सिंगल आली या बॉलवरती बॅटिंग करत असताना अयूब शेखच्या माध्यमातून कासार उडवली संघाला. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये प्रिन्स 11ने सर्वाधिक मोठं लक्ष सेट केलं होतं 99 धावांचं आणि तसाच खेळ करावा लागेल आता. परंतु या मॅच मध्ये बॅटिंग ऑर्डर आणि त्याचबरोबर जे फलंदाज आहेत जे मागच्या मॅच मध्ये चांगले खेळले ते लवकर अपयशी आलेत. मागच्या मॅच मधली भागीदारी फार महत्वाची होती पहिल्या विकेटसाठी. इथे आपण पहिला पाडोस्टिप केला बॉलला. त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्राकडे चाललाय. अगदी बसून मारला फटका. तिथे प्रोटेक्शन मिळालं. आणखीन एक सिंगल आली. बघा थंड आता क्लायमेट ही थंड होत चाललं त्यामुळे कदाचित धावाही तुम्हाला कमी येताना पाहायला मिळतील या मॅचच्या दरम्यान. कारण मध्यरात्र झाली आहे. त्याचा ॲडव्हान्टेज फिल्डिंग आणि टीमला देखील मिळू शकतोय. हो नक्कीच. थंडी जर पाहिली तर हळूहळू वाढते आणि अशा परिस्थितीमध्ये जो पारा आहे तो घसरला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये धावा करणं इतकंसं सोपं नाहीये बॅटिंग करत असताना. त्याच्यामुळे इथे तुम्हाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. कारण घड्याळात ऑलमोस्ट 1:37 झालेले आहेत आणि भिवंडीचं सध्याचं तापमान जर पाहिलं तर 21 डिग्री सेल्सिअस आहे. त्याच्यामुळे जे आपण नॉर्मल AC टेम्परेचर जे सेट करतो घरात जर तुम्ही असाल AC तुमच्याकडे असेल तर 22 डिग्री सेल्सिअस असतं. त्याच्यापेक्षा देखील 1 अंशाने पारा खाली घसरलाय. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल जर धावा करायच्या आहेत. थंडी वाढली. मॉइश्चरचं प्रमाण देखील वाढलं विकेटवरती. त्याचा फायदा देखील तुम्हाला गोलंदाजांना होताना पाहायला मिळेल. इथेही मिस टायमिंग फटका आहे. ऑन ड्राईव्ह करायचा होता फुल टॉस. त्याच्यावरती मात्र प्रॉपर कनेक्ट करता आला नव्हता. पुन्हा एकदा सिंगल आली अयूबच्या माध्यमातून प्रिन्स 11 कासार उडवली टीमला. 8 धावा 2 फलंदाज बाद.
21 डिग्री सेल्सिअस हलकीशी थंडी मैदानामध्ये, हलकीशी काय चांगलीच थंडी मैदानामध्ये आहे. हळूहळू तो पारा देखील घसरत जाईल. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं तितकंसं सोपं नाहीये. केतन समोर आहे. राऊंड द विकेट. याही वेळा आपण पाहिला लिडिंग एज लागून बॉल चालला त्या ठिकाणी खरतर शॉट बॅकवर्ड पॉईंटमध्ये रन मात्र मिळेल सिंगल. केतन मागच्या दोन्ही सामन्यामध्ये अपयशी राहिला बॅटिंग करत असताना, पण तो बॉलिंग करताना त्याने इम्प्रेस केलं. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून दोन्ही सामन्यामध्ये पाहायला मिळाली आणि याही वेळा आता चांगलं षटक हाताळत असताना पण त्याला पाहताय. केतन एक अजब रसायन आहे. केतन नेहमीच यशस्वी होतो याच्यासाठी की कारण तो एक मोठा ऑलराऊंडर आहे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा. नेक्स्ट बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर लुक दिलाय. ऑन साईडला हा फटका वाईडिश लॉंग ऑनला चालला बॉल. त्या ठिकाणी भरपूर वेगाने फिल्डरने बॉलचा पाठलाग केला, चेस केला, पण तो बॉल मात्र गेला सीमारेषा पार. रन्स मिळतील 4 चौकार आणि या चौकाराच्या मैदान दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना प्रिन्स 11 कासारवली संघाची धावसंख्या लागली धाव फलकावरती, ती म्हणजे 2 गडी बाद 13 धावा. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. बॉटमहँडचा किती चांगला वापर केलाय. साईड अँगलने पहा, खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर, बॅट बरोबर फिरली आणि बरोबर गॅप मध्ये पण पाहतो वाईडिश लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा खोदून काढलेला फटका. 4 धावा मिळाल्यात. 70-70 चौकार. फलंदाज अयूब शेखच्या बॅटमधून हा चौकार येतोय. टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 6.50 ची सरासरीने धावा झालेल्या आहेत 13. बॉटमहँडचा चांगला वापर केलाय. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं आणि विशेष म्हणजे गॅप शोधली या बॉलने. ताकदवान फटका. पहिल्या ओव्हरमध्ये भूषणने धावा खर्च केल्या 5, गडी बाद केले 2 आणि तदनंतर मात्र या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. उद्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे कृष्णा सातपुते, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातला एक मोठा सितारा आणि त्याच्या बरोबरीने विकी पुजारी देखील इन ॲक्शन असणार आहे. ते खेळणार आहेत उद्या मौलिक 11 वडवली बी या टीममध्ये, ज्या टीमचे संघमालक रविशेठ घरत आहेत आणि कर्णधार असेल कमलेश. दुसऱ्या बाजूला सुमित ढेकले आणि विजय पावलेला पाहायला विसरू नका, वाशी इंडियन्स धारावे या टीममध्ये खेळत असताना. पहिला बॉल या षटकातला भूषण गोयचा आपण पाहताय. खतर मिस्तामिंग या ठिकाणी हँड अँड आय कॉर्डिनेशन फारसं चांगलं पाहायला मिळालं नाहीये आणि त्यानंतर मात्र बॉल अगदी शरीरावरती लागला. निर्धाव चेंडू. भूषणकडे व्हेरिएशन आहे, चांगले व्हेरिएशन त्याने दाखवलं मागच्याही षटकामध्ये. इथे देखील आपण पाहिला धीम्या गतीचा बॉल शरीरावरती लागला, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी डॉट बॉल. भूषणची खासियत आहे, त्याच्याकडे उंची चांगली आहे, कटरचा चांगला वापर करतो, विशेष म्हणजे अचूकता टप्पा त्याच्या चांगला असतो आणि विशेष म्हणजे लेदर क्रिकेटचा अनुभव आहे, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे एक्झॅक्ट कुठे पिचिंग केली पाहिजे. नेक्स्ट बॉल आकाश रिपट स्टार्किंग एंडला. यावेळेस आपण पाहिला यॉर्करचा प्रयत्न होता, वाईड यॉर्कर चांगल्या पद्धतीने डिलिव्हर्ड केला, अगदी उजव्याच्या बाहेरून बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. हा परफेक्ट यॉर्कर होता, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये गती देखील थोडीशी जास्त दिली आणि उद्या इन ॲक्शन पुन्हा एकदा थॉमस डायस आणि राजेश सोरटे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चॅम्प 11 जीवदानी बामण डोंगरी या टीममध्ये थॉमस डायस, राजेश सोरटेला पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर प्रशांत घरत आणि प्रणय पाटील हे देखील इन ॲक्शन असतील उद्या या स्पर्धेमध्ये. नितीन वारे यांचा संघ NP स्पोर्ट्स उत्तनमध्ये. प्रणय पाटील, प्रशांत घरत. उद्या ही खरं तर मोठी मेजबान राहिली. इथे मात्र आणखीन एक चांगला फटका, अगदी गुडघा टेकून या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा फटका सजवलाय आणि इथे मात्र चौकार मिळाला बॅटिंग करताना आकाश रिपटच्या माध्यमातून टीम कासार वडवलीला. चांगला स्वीप शॉट, चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळतंय आणि काय फटका होता आकाश रिपटचा. बरोबर स्वीप शॉट इथे सजवत असताना आणि बुलढाण्यावरून एक पंच देखील इथे आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने विदर्भाच्या भाषेमध्ये रिपटने मारली रेपट असं म्हणायला हरकत नाहीये. क्या बात आहे. खरं तर अप्रतिम फटका राहिला त्या ठिकाणी आकाश रिपटच्या माध्यमातून. 4 धावा आल्या, धावसंख्येत वाढ झाली. टोटल धावा आहेत स्कोर कार्ड वरती 17 रन आपण पाहता स्कोर कार्ड वरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट बॉल ऑन साईडला ताकद वापरली, फटका फसला होता, झेल मात्र कॅरी करता आलेला नाहीये आणि बॉल मात्र निघून चाललाय सीमारेषा पार. दमदार षटकार. रिपटच्या बॅट मधून आणखीन एक चांगला फटका इथे पाहायला मिळाला. ऋषी तिथे होता तैनात, परंतु त्याला हुलकावणी देत असताना बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा झेल सोडला असं म्हणायला हरकत नाहीये. बैठक, मागचा पाय वाकवला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिड विकेटला एक चांगला फटका. ताकद होती, नजाकत होती, टायमिंग चा पुरेपूर मिलाप पाहायला मिळाला. हा पहा साइड अँगल तुमच्या स्क्रीनवर. काय फटका आहे, काय फोर्स केलाय, काय टायमिंग होता. 6 धावा. अप्रतिम फटका राहिला त्या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून.
नेक्स्ट बॉल सेन्सिबल क्रिकेट, मोठा फटका आले 2 आले, चौकार आला, षटकार आला, त्यानंतर मात्र सिंगल घेत एंड बदलला, कारण आता विकेट त्यांना इथे ठेवायचे शाबूत, कारण जर का विकेट राहिली तर मात्र तुम्हाला पुढच्या येणाऱ्या षटकामध्ये धावा करता येतील आणि इथे मात्र चांगली स्ट्रॅटर्जी आयुब आणि आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संयम खूप महत्त्वाचा असतो. संयम नेहमीच महत्त्वाचा असतो क्रिकेटच्या दुनियेमध्ये, आयुष्यामध्ये, आणि इथे तो संयम दाखवला. 2 मोठे फटके आले, त्याच्यानंतर सन्मान इथे दिला. स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना हलक्या हाताने खेळला, सिंगलने स्ट्राईक रोटेट केली, अयुबला स्ट्रायकिंग एंड आणलंय. टीमची धावसंख्या 24. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये फक्त 5च धावा खर्च केल्या बुशनने. इथे उडवलाय बॉलला, फटका चांगला, लाजवाब, स्लॉट मध्ये आला, त्याला मात्र पाठवलंय सिक्सर प्लॉट मध्ये, षटकार. पार्किंग प्लॉट तिथे आहे, तिथेच गाड्या पार्क झालेल्या आहेत आणि बरोबर त्या गाडीच्या वरून बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्लॉटमध्ये तुम्ही बॉल टाकू शकत नाही आणि मी म्हणेन, मी कौतुक करेन आकाश रिपटचं, ज्याने स्ट्राईक दिली या अगोदरच्या बॉलवर फलंदाज अयुबला, आणि त्याच्या स्लॉटमध्ये आल्यानंतर अयुबच्या समोर कितीही मोठं ग्राउंड असू द्या, पहा तिथे गाडी पार्क करण्यात आली, बरोबर त्या पार्किंग प्लॉटमध्ये हा षटकार मारलाय फलंदाज अयुब शेखने. टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 30 धावा. 10च्या सरासरीने आपण पाहता 30 धावा आल्या. सुरुवातीला पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त धावा होत्या, त्या ठिकाणी आपण पाहिल्या 13, या ओव्हरमध्ये 17 आल्या. त्यामुळे हे षटक थोडंसं भूषणचं महागडं राहिलंय वाकण संघासाठी. एका बाजूने खरं तर मोमेंटम मिळाला या ओव्हरमध्ये टीम प्रिन्स 11 कासरवडोली या संघाला. टोटल धावा 30, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. या सरासरीनुसार मात्र जर संघ पुढे गेला तर किमान 60च्या आसपास पोहोचू शकेल या ठिकाणी कासरवडोली संघ. आणि या रात्रीमध्ये या शेवटच्या सामन्यामध्ये या धावा खरं तर फायटिंग राहतील मैदानाच्या मध्ये. फिल्डिंग करताना पुढच्या सत्रामध्ये टीम कासारवडवलीला अप्रतिम मॅच, बिग फाईट आजच्या रात्रीमध्ये आपण या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहत आहे. भूषणचं षटक आपण पाहिलं, शेवटचे 4 बॉलमध्ये 17 आल्या. पहिले 2 डॉट बॉल होते. पहिल्या खरं तर 8 बॉलमध्ये त्याने फक्त धावा खर्च केल्या होत्या 5, आणि त्यानंतर या षटकामध्ये तो प्रचंड महागडा राहिला. 2 ओव्हर त्याने फेकल्या, त्या ठिकाणी 22 धावा खर्च केल्या, गडी बाद केले 2. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवर त्याला गोलंदाज पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये 4थ्या ओव्हरमध्ये केतन म्हात्रे राऊंड द विकेट. इथेही गुडघा टेकलाय, फटका चांगला, स्वीट जाऊन प्रयत्न लाजवाब राहिले अगदी लास्ट मोमेंटला. उमेशच्या माध्यमातून किमान आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग, क्लास होता इथे, क्षेत्ररक्षणातला दर्जा, परंतु फलंदाजीतला देखील क्लास दाखवला. मागचा पाय वाकवत असताना अंतर जे पाहिजे होतं ते नक्की मिळालेलं नाहीये, परंतु कौतुक व्हायला पाहिजे उमेशचं. स्वतःला स्ट्रेच करत असताना धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. नक्की या 5 धावा वाचवल्यात, परंतु इथे रनिंग बिटवीन द विकेट देखील थोडीशी खराब राहिली. इथे धावा व्हायला पाहिजे होत्या 2, कारण थोडासा लेट धावला मी म्हणेन फलंदाज आकाश रिपट. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 31. चांगला फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मागच्या खरं तर मॅचमध्ये फर्दीनं देखील त्याचं कौतुक केलं, कारण एकही डॉट बॉल त्याने फेस केला नव्हता. चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि तिथून मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये कासरवडी संघाला यश मिळालं. आताही आपण पाहता जिम्मेदारी, जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि आतापर्यंत चांगला खेळ आकाश रिपट आणि एका बाजूने आयुब शेखच्या माध्यमातून होताना पाहत आहे. इथेही आपण पहिला लॉफ केला बॉलला, फटका भरपूर चांगला, हेलिकॉप्टर लुक दिलाय डाऊन द ग्राउंड. हा बॉल मात्र चालला त्या ठिकाणी सीमारेषा पार. एका टप्प्याने रन्स मिळतील 4, चौकार. 70 चौकार. फलंदाज अयुब खोलवर टप्प्याचा बॉल त्याच्या विरुद्ध टाकला तर तो हेलिकॉप्टर खूप चांगले मारतो. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करतो आणि काय टेलिकास्ट आहे, कॅमेराच्या लेन्समध्ये बॉल टिपत असताना 70 स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये 1:47 झालेत, परंतु अशाही परिस्थितीमध्ये जे प्रेक्षक घर बसल्या आनंद घेत आहेत, जे 6 लाख सबस्क्रायबर आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचे सर्व कॅमेरामॅन करत आहेत. त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे, कारण या मैदानामध्ये सगळ्यात पहिले येतात कोण तर ते कॅमेरामॅन आणि टेलिकास्ट करणारी टीम, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जातात कोण तर ते मात्र कॅमेरामॅन आणि टेलिकास्ट करणारी टीम. परंतु मी त्यांचं कौतुक करतो. 70 कॅमेरामॅन, गुड जॉब. खूप चांगलं टीमवर्क खरं तर या कॅमेरामॅनचं पाहायला मिळालं. जबरदस्त योगदान या स्पर्धेसाठी राहिलं आणि प्रत्येक स्पर्धांमध्ये त्यांचं योगदान चांगलं राहिलं. त्यामुळे आपण पाहिलं जवळजवळ 6 लाखाहून अधिक सबस्क्रायबर या चॅनलला मिळाले. चांगलं योगदान या खरं तर चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे फटके तेवढे सुंदर. केतन तुम्ही पाहता ऑन स्क्रीन, त्याच्या हावभाव तुम्हाला पाहायला मिळतील. थोडंसं प्रेशर त्याच्यावर देखील आलं या फटक्यानंतर. चांगला फटका आयुबने सजवला, परंतु कमबॅक करावा लागेल केतनला या मॅचच्या दरम्यान.
इथे सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडला, बॉल खाली राहिला आणि वेगवान बॅटचा फ्लो आला, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही या निर्धाव चेंडू पाहायला मिळाला अयुबच्या माध्यमातून. राऊंड द विकेटने अँगल करत असताना या बॉलला जास्त उंची दिलेली नव्हती. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला केतनचा हा बॉल आणि पहा थोडासा नक्कल बॉल टाईप हा बॉल टाकला होता. बोट थोडीशी वर ठेवली होती बॉलच्या फरवर, त्याच्यामुळे एक चांगला बॉल. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल, इथेही फटका उडवलाय. या ठिकाणी पाहिला फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी ताकदीचा वापर करताना बॉल चाललाय. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपला जेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय हरेश या खेळाडूने टिपला जेल आणि मैदानामध्ये अयुब हा खेळाडू चाललाय त्या ठिकाणी डगआउटच्या दिशेने. मागचाही बॉल जो पाहिला तर तुम्ही नकल बॉलच्या अँगलनेच टाकला होता. याही बॉलमध्ये जर पाहिलं तर थोडासा समोर बोटांच्या नखांमध्ये बॉल घेऊन आला होता गोलंदाज केतन आणि ही कला आहे झहीर खानने विकसित केलेली कला आणि इथे हरेशने काय झेल टिपलाय. असं वाटलं की तो जगलर आहे एखाद्या सर्कस मधला, परंतु एक अप्रतिम झेल त्याच्या माध्यमातून 1 2 3 प्रयत्न लागले. ऑन साइडला वळवलेला बॉल मनगटाच्या सायने जसा बॉल वर गेला स्वतःवर निराश राहिला. पहा ऍक्शन रिप्ले आणि खऱ्या अर्थाने स्लोमो मध्ये हाय डेफिनेशन कॅमेराने टिपलेले क्षणचित्र नेहमीच आठवणीमध्ये राहतात. ज्यावेळेला असे काही दृश्य येतात डोळ्यांसमोर टिपले जातात. टीमची धावसंख्या 35, 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे. केतनला मिळते पहिले यश. आउट होते फलंदाज अयूब. बॅटच्या स्टिकर एंडला हा फटका राहिला त्यामुळे मिसटायमिंग झाला. खरं तर हा स्ट्रोक परंतु चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला हरेशने, त्याचंही कौतुक व्हायला हवं. एका क्षणाला वाटलं होतं की हा झेल सुटला जाईल, परंतु तिसऱ्या अटेम्प्टमध्ये त्याने हा झेल टिपला आणि मैदानाच्या आतमध्ये मोठा धक्का दिला. त्या ठिकाणी प्रिन्स 11 कासारवडोली संघाला खेळाडू बाद झाला. अयुब शेख नवीन फलंदाज एम्ब्रोस यावेळी आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती 4थ्या षटकामध्ये एम्ब्रोजला फक्त दिशा दिली आहे. हुक करण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे चला किरण पाटला करतील बॉलचा, परंतु बॉलने गाठली सीमारेषा. लेझी क्रिकेट. इथे मात्र मिळाला हा चौकार. किरणला अंदाजच आलेला नाहीये, त्याचमुळे इथे केतन मात्र भरपूर निराश आहे त्याच्या भावावर. कारण किरणला असं वाटलं की बॉल टप्पा पडल्यानंतर त्याच्या बाजूला आतमधल्या दिशेला टर्न होईल. पाय ऍक्शन रिप्ले. किरणने थोडासा स्लो स्टार्ट घेतला, किरण थांबला. किरणला वाटलं की बॉल टर्न होऊन त्याच्याजवळ येईल, परंतु बॉल जास्त दूरच जात गेला आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेल्यानंतर केतनचे एक्सप्रेशन काही वेगळेच सांगून गेले की हा बॉल अडवायला पाहिजे होता असं केतनला वाटलं. परंतु तरी देखील 4 धावा मिळतात. बॉडी बॅलन्सच नव्हता हा फटका मारत असताना, तरी देखील 4 धावा मिळाल्या. शेवटी काय एंड ऑफ द रिझल्ट काय हा महत्वाचा आहे. नशीब हे महत्वाचं राहिलं. या खरं बॉलमध्ये 4 धावा आल्या बॅटिंग करताना एम्ब्रोजच्या बॅटमधून. इथे बॉलला सोडून दिलाय, लाईन रीड केली अगदी डाव्याच्या बाहेर. पंचांचा इशारा. इट्स वाईट बॉल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. 40 वरती पोहोचला मैदानामध्ये प्रिन्स 11 कासारवडोली हा संघ. एक्स्ट्रा जर आपण विचार केला तर आतापर्यंत एक एक्स्ट्रा आली आणि ती देखील वाईट बॉलने. टीमची धावसंख्या 40, शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. याच्यावरून समजते की नियंत्रण किती होतं गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीने ऑलमोस्ट खेळलेत. चांगली सरासरी खरं मेंटेन ठेवली आतापर्यंत या फलंदाजांनी. इथे मागे आले. हा फटका बॅकफुट पंच आपण पाहिला, अगदी एक्स्ट्रा कव्हरला ढकलला बॉलला. त्या ठिकाणी सिंगल घेताना या दोन्ही खेळाडूंना 1 रन आली. एका रनने दुसऱ्या षटकाचाही खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकावरती 3 गडी बाद. बाप्याचा 4 ओव्हरचा खेळ संपला, 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि टोटल धावा आल्या धावफलकावरती 3 गडी बाद, 41 धावा. चपराक होती. शेवटचा बॉल जो मारला तो बॅकफुट पंच अतिशय चपराक स्टाईलने हा बॉलला पाठवलाय आणि त्याच्यामुळे 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 41 धावा झाल्या. 10.25 ची सरासरी राखण्यामध्ये यश प्राप्त झालंय. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि इथून नक्की हे 2 फलंदाज आक्रमण करण्याच्या मूडमध्ये असतील. टीमची धावसंख्या 41, 3 फलंदाज बाद. तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये टोटल आपण पाहिला 12 चेंडूमध्ये 28 धावा आल्या. बॅटिंग करताना प्रिन्स 11 कासारवडोली संघाला, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 13 होत्या, त्यामुळे चांगली फलंदाजी पाहायला मिळाली या खेळाडूच्या माध्यमातून. 1 विकेट जरूर अयुबचा मिळाला, परंतु तरीही आपण पाहिला एम्ब्रोज आणि आकाश रिपड हे दोन्ही खेळाडू अजूनही विकेटमध्ये उभे आहेत. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. येणारी 2 षटकं तीही निर्णायक राहतील. जीत भोईरकडे 5व्या षटकाची जबाबदारी आहे. संघाचा हरहुन्नरी खेळाडू जीत भोईर, ज्याने कित्येक वर्ष या वाकण संघाला चांगलं योगदान दिलंय. अष्टपैलू खेळाडू, सर्वगुण संपन्न असा अष्टपैलू खेळाडू यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आलाय 5व्या षटकामध्ये. समोर आपण पाहता एम्ब्रोजला. निर्णायक हे षटक राहील या मॅचच्या दरम्यान. इथे आपण पहिला बिगिट करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागले, बॉल मागे चाललाय. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात हा धक्का बसेल. एम्ब्रोजच्या स्वरूपात टीम कासारवडीला चांगला झेल टिपला केतनने मैदानाच्या आतमध्ये. डेथ ओव्हरमध्ये विकेट येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ज्यावेळेला कॅप्टन अशी गोलंदाजी करतो त्यावेळेला मात्र अजून कॉन्फिडन्स वाढू शकतो इतर खेळाडूंचा देखील. महत्त्वाचं षटक सुरू झालंय. केतन पुन्हा एकदा निराशच दिसतोय. त्याचं कारण आहे धावा येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये
जो मागे चौकार आला तेथून धावा वाढल्या, त्याच्यामुळे त्याला वाटतंय की या 60-65 जरी धावा झाल्या या मॅचमध्ये तर सोपं नाहीये. ज्या पद्धतीने थंडी मैदानामध्ये पडली आहे, 21 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, हळूहळू ते कमी होत आहे, जसजसा वेळ जातोय ते 20वर देखील येऊ शकतं आणि अशा परिस्थितीमध्ये सेकंड इनिंगमध्ये धावा करणं तितकंसं सोपं नाहीये हे या टीमला माहिती आहे. कारण कालच हा संघ टायगर चषकाच्या नाईट स्पर्धेमध्ये खेळलेला आहे आणि तिथे देखील तापमान ऑलमोस्ट असंच होतं आणि तिथे देखील 47 धावा या टीमला चेस करता आलेल्या नव्हत्या वडवली टीमच्या विरुद्ध खेळत असताना. शेवटच्या षटकामध्ये जितक्या कमी धावा खर्च करता येईल तो प्रयत्न आता खरं तर वाकण टीमला करावा लागेल. अन्यथा जर का 60+ टार्गेट आलं तर मात्र अडचणीनं तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये फेस करावं लागेल, अडचणीनं तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे कमीत कमी धावा कशा खर्च करता येतील याकडे लक्ष द्यावं लागेल जीतला. आणि त्याच्याबरोबर आपण पहिला शेवट षटकामध्ये गोलंदाज आला निर्णायक षटक आरिफ यावेळेस आला ऑन ड्राईव्ह. हा फटका आपण पाहताय मिड विकेट क्षेत्राकडे खेळून काढलाय, सिंगल घेत एंड बदलतो आरिफ खान. हा खेळाडू सिंगल आली, धावसंख्येत मात्र वाढ झाली. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 4 गडी बाद 42 धावा. चांगली बॅटिंग केली आहे, सन्मानजनक धावसंख्या तर उभारली आहे, फायटिंग स्कोर निर्माण केलाय. असा जर खेळत राहिला हा संघ तर 60च्या आसपास लक्ष प्रस्थापित होऊ शकतं आणि 60 धावा देखील चेस करणं कठीण होऊ शकतं. हे आपण पाहिलंय. मुरबी संघ पराभूत झाला होता, वाकड्यांच्याच विरुद्ध 60 धावा करण्याचं टार्गेट त्यांच्या समोर होतं, परंतु त्यांच्याकडून त्या धावा करता आल्या नव्हत्या. परंतु इथे मी कौतुक करेन जीत भोईरचं, त्याने 2 बॉल टाकले, 2 बॉलमध्ये 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. आकाश श्रीपट आघाडीचा खेळाडू गुडघा टेकून पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटची आतली कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चालला. यॉर्कर चांगला टाकला जीतने या खरं तर षटकामध्ये. योग्य यॉर्करचा वापर करत मात्र बीट केलं फलंदाज आकाश रिपटला. डॉट बॉल, टेनिस बॉलमध्ये नेहमी आपण पाहिलं तुम्ही जितके डॉट बॉल खेळा तेवढा धावा कमी आणि हात प्रेशर मात्र क्रिएट करताना स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द विकेट ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलं, प्रॉपर टायमिंग, क्लीन हिटिंग, बॉल मात्र चालला आउट ऑफ द पार्क. षटकार. खरं सांगतो माझ्या मनात मी विचार करत होतो की आकाश रिपटला थोडासा मागे बॉल टाकणं गरजेचं आहे, कारण हा जो खेळाडू आहे तो फक्त बैठक फटके मारत आलाय, सजवत आलाय, धावा करत आलाय, परंतु माझ्या मनात चाललं होतं की याच्या विरुद्ध कुठेतरी हा प्लॅनिंग पाहिजे की मागे बॉल टाकला पाहिजे. परंतु मागे टाकाल तर कुठे टाकाल, हा चालत आला बॉलवर आणि स्टेप आउट करून सिक्सर मारला आणि हा त्याचा दबाव आहे. आता वाईड बॉल आलाय. अगदी बैठक शॉट चांगले पाहिले, परंतु इथे स्टेप आउट होऊन त्याने काय फटका सजवला. वाईट बॉलचा इशारा आला, त्यानंतर एक्स्ट्रामध्ये भर पडेल. 49 रन स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळतील. 4 गडी बाद. पुढचा बॉल तेच तरार, पुन्हा एकदा लाईन मिस केली. दबाव बघा षटकारानंतर वाढला आणि इथे 50 कंप्लीट, अर्धशतक धावफलकामध्ये पण लागताना पाहताय सर. 50 धावा झाल्या, त्या महत्वाच्या धावा आहेत. आकाश रिपटचं चांगलं योगदान आहे. मगाशी लवकर आउट झाला होता फलंदाज वर्दीन काझी, परंतु तो हिम्मत हारलेला नाहीये. आकाश रिपट लढला, एकटा लढलाय. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी संघर्षमय इनिंग राहिली का तर आतापर्यंत या ठिकाणी आकाश रिपट या खेळाडूची. चांगलं कमबॅक आपल्या टीमसाठी. धीम्या गतीने टाकलेला बॉल खेचून मारला स्क्वेअर लेग मध्ये, जबरदस्त एफर्ट, गुड फिल्डिंग हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गुड फिल्डिंग, किमान 3 धावा पुन्हा एकदा वाचवल्या. हे खरं तर नेहमी आपण वाकण संघाच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं, त्यामुळे हा संघ नेहमी उजवा ठरला प्रत्येक स्पर्धांमध्ये. लेग कटर होता विथ द टर्न, एक काय फटका मारला होता. परंतु तिथे मी कौतुक करेन हितेशचं, ज्याने 3 धावा वाचवल्या वाकण टीमच्या खात्यामध्ये. नक्कीच या 3 धावा नक्कीच सेकंड इनिंग मध्ये ऍड केल्या जाऊ शकतात. ज्या पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवलाय, कारण क्षेत्ररक्षण हा एक सर्वात महत्त्वाचा दुवा मानला जातो. जर आपण पाहिलं साऊथ आफ्रिकेचा संघ, ऑस्ट्रेलियाचा संघ, हे असे संघ होते जे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा वाचवायचे आणि त्याचमुळे सेकंड बॅटिंगला ज्यावेळेला उतरायचे त्यावेळेला धावा कमी करायला लागायचे. म्हणजेच काय तर इथे हितेशने दर्जा दाखवला. टीमची धावसंख्या 51. स्टँडर्ड लेवलचं फिल्डिंग आपण पाहिलं. इथे बिगिट करायचा, फटका फसलाय, बॉल उंच चाललाय, झेलखाली क्षेत्ररक्षक आले, झेल होईल का, पकडलाय झेल. भूषण बघा विश्वास दाखवला त्याने आपल्या सहकार्याला, त्यानं सांगितलं थांब मी पकडतो आणि त्याने चांगला झेल पकडला आणि मैदानाच्या बाहेर चाललाय. आरिफ खान हा खेळाडू 5 ओव्हर कंप्लीट आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहता 10.20च्या सरासरीने 5 गडी बाद 51 धावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कॉलिंग. ज्यावेळेला 2 क्षेत्ररक्षक समोर येतात, एकमेकांच्या समोर राहतात, त्यावेळेला सांगणं की हा झेल माझा आहे, इट्स माइंड, हा माझा कॅच आहे. आणि हेच सांगितलं क्षेत्ररक्षक भूषण गोळेने, हा झेल माझा आहे. त्याने सेफ अँड कॅच इथे पकडला आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. आकड्यांचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 10.20च्या सरासरीने 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51ला 5 विकेट.
ही सरासरी फार महत्त्वाची राहील या निर्णायक मॅचमध्ये. पर ओव्हरच्या मागे 10.20 आणि जर का ही सरासरी अंतिम षटकामध्ये कायम राहिली तर किमान 60+ टार्गेट अगदी डोळ्यासमोर उभा आहे कासरवाडी संघासमोर. आणि समोर अजूनही आकाश रिपट हा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आघाडीचा खेळाडू बघा, खेळाडू 5 बाद झाले, जवळजवळ अर्धा संघ गारद झाला असताना देखील हा खेळाडू सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. उद्याच्या लढती देखील तेवढ्याच निर्णायक राहतील. NP स्पोर्ट्स उत्तन विपक्ष वाशी इंडियन धारावे, मौलिक 11 वडवली बी विपक्ष चॅम्प 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. बरोबर 5:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं. आणि जर का तुम्ही सामना पाहत असाल तर थोडं लवकर निघा, ट्रॅफिकचा इश्यू आहे या रोडला, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही निघण्याचा प्रयत्न करा आणि इथे वेळेवरती रिपोर्टिंग करा. बरोबर 5:30ला रिपोर्टिंग करा. 5:45पर्यंत टॉस केला जाईल, 6ला पहिला बॉल या ठिकाणी पडला जाईल. त्यामुळे विनंती राहील उत्तन आणि धारावे टीमच्या कॅप्टनला अगदी वेळेवरती रिपोर्टिंग करा. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक उद्देश पाटील हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर, त्याला लेफ्टी बॉलर. समोर आकाश रिपट. अभी नाही तो कभी नाही असा खेळ मात्र या षटकामध्ये आता आकाश रिपटला करावा लागेल. त्याच्या बरोबरीने आलेला फलंदाज राज कारखानीस नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता, शॉर्ट पूल करायचा होता, मिस टायमिंग झाला फटका. त्यानंतर सिंगल आली, स्ट्राईक हवी आहे आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल राज कारखानीसला. 1 रन मिळाली, 1 विकेट मिळाला टीम वाकळणला. 52 धावा झाल्या, 6 विकेट गमावल्यात. राज कारखानीस परतला. आकुटप्प्याचा बॉल पूल करत असताना एकच धावा इथे कंप्लीट होत असताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये राज कारखानीस आऊट झाला. बॉलिंग एंडला रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झाली आहे. 6 गडी बाद झालेत. 52 धावा फलकावर आहेत. तुम्ही पाहताय वरुण एस पाटील, कोणगाव ग्रामस्थ मंडळ 70-70 ग्रामीण धमाका बिग बॅश. आज पहिली रात्र या स्पर्धेची आणि पहिल्याच रात्रीमध्ये सध्या आपण पाहतोय प्रेक्षकांनी रेकॉर्ड केलाय. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आज आपल्याबरोबर 70-70 स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलला जोडले गेलेत. आता रात्री देखील भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक जोडले आलेले आहेत, आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम. तुम्ही देखील घटक आहात, या स्पर्धेचा केंद्रबिंदू आहात, कारण मोठ्या संख्येने मगाशी देखील प्रेक्षक आज पाहायला मिळालेत. आज मागे गणेश उत्सव, गणेश जयंती असताना देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक जोडलेत. त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय आजच्या रात्रीच्या खेळामध्ये. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. आकाश रिपट त्याच्याकडून भरपूर अपेक्षा राहतील. टीमला 14 मध्ये आतापर्यंत 25 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. उद्देश हे षटक आपण पाहत आहे. शेवटचे षटकातील 5 बॉलचा खेळ बाकी. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. यावेळेस गुडघा टेकून पुन्हा एकदा हा ट्रेडमार्क शॉट राहिलाय आजच्या रात्रीमध्ये आकाश रिपटचा. आणखीन एक लाजबाब स्ट्रोक, षटकार. बैठक फटका. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या खेळाडूला बैठक नाव द्यायला काही हरकत नाहीये. ज्या पद्धतीने तो फटकेबाजी करतोय, बैठक फटके चांगले सजवतोय. एक स्टेप आउट करून त्याने षटकार मारला आणि हा देखील पाय पहा, मागचा पाय वाकवला. बॅटचा स्विंग चांगला, कडक बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. बैठक सिक्सर. फलंदाज आकाशचा. आक्रमक बॅटिंग. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. याही वेळा आपण पाहिला भरपूर अवधी होता पूल करण्यासाठी आणि इथे प्रॉपर टायमिंग. अनस्टॉपेबल आकाश रिपट. आणखीन एक आलाय षटकार. हे 2 फटके मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात वाकण टीमला, कारण एवढा हाफ ट्रॅकर बॉल टाकल्यानंतर केतन आणि जीत लगेचच उद्देशकडे गेलेत. उद्देशला सांगताय तू करतोय काय, थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. एवढ्या शॉर्ट लेंथवर तुम्ही मात्र विकेट घेऊ शकत नाही. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाईल. भरपूर वेळ मिळाला आणि बॅकफुटला जात असताना स्क्वेअर लेग पलीकडे दमदार षटकार मारलाय आकाश रिपटने. मी मगाशी देखील उल्लेख केला की बुलढाणा विदर्भमधून अब्दुल्ला सर इथे आलेले आहेत आणि आमच्या विदर्भाच्या भाषेमध्ये जर पाहिलं तर याचं आडनाव रिपट आहे, परंतु हा रैपट मारतोय. ज्या पद्धतीने बॉल त्याच्या समोर पडतायत. 64 रन स्कोर कार्ड वरती. प्रचंड आक्रमक. करण पाटीलला पण बाद आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती या षटकामध्ये आता लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आले. पुन्हा एकदा अजून एक. क्या बात आहे. हाही फटका उंच चाललाय. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर हे सांगताना मैदानामध्ये आकाश रिपटचे लगातार हे 3 षटकार आपण मैदानामध्ये पाहत आहे. नाही, हा योद्धा नाही आहे, हा संघर्ष योद्धा आहे. कारण इथे जर हे वॉर असेल, हे युद्ध असेल, तर त्याच्यामध्ये हा संघर्ष योद्धा खूप महत्वाची भूमिका पार पाडताना दिसलाय. 3 षटकार त्याने मारले. 43 वर हळूहळू तो पोहोचलाय. पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे की पहिलं अर्धशतक रात्री 2 नंतर येईल का, कारण संध्याकाळी तर अर्धशतक आलेलं नाहीये. 3 फलंदाज होते, करण अंबाला, प्रथमेश मात्रे, फरदीन काझी, परंतु अर्धशतक आलेलं नाहीये. अजून एक 40+ चा खेळाडू. खरं तर 40+ आणि त्यानंतर आता अजून एक षटकार. 49 रन आणि संघ जाऊन पोहोचला 76 वरती. 76 धावा. अनस्टॉपेबल आकाश रिपट. 76
धावा झाल्यात आणि 49 धावांवर आकाश रिपट जाऊन पोहोचलेला आहे. आणि आता जर एक धाव त्याने केली तर अर्धशतक त्याचं पूर्ण होऊ शकतं. 8,000 पेक्षा जास्त प्रेक्षक आनंद घेतात आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल मागे चालला. आता नशिबाचा चौकार आहे की बॅटकट आहे. 4 धावा ऑलरेडी मिळाल्या लॉंग स्टॉप रिझनला, परंतु पंचांचा इशारा येतोय सर बॅटकट आहे की बायस आहे. बॅटकट आहे, त्यामुळे आजच्या रात्रीमधलं पहिलं अर्धशतक राहील या ठिकाणी आकाश रिपटच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पहिला खेळाडू, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि या स्पर्धेमध्ये आकाश रिपटने काय फलंदाजी केली. लगातार 4 षटकार आणि शेवटचा चौकार. टार्गेट आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये टोटल 80 धावा आल्या. 81 टार्गेट वाकण संघासमोर आता उभं झालंय. 6 षटकार 2 चौकार मारत असताना 19 बॉल मध्ये 53 धावांची खेळी साकारली आकाश रिपटने. अफलातून बॅटिंग, क्लास बॅटिंग, दर्जेदार खेळ, स्टेप आउट होऊन मारलेला षटकार आठवणीत राहील आकाश रिपटचा. पहिल्या मॅच मध्ये तो शून्यावर बाद झाला होता. सेकंड मॅच मध्ये प्रमोशन मिळालं, त्याने बॅटिंग केली आणि तिसऱ्या मॅच मध्ये फरदीन काझी शून्यावर बाद झाल्यानंतर आकाश रिपटने जो खेळ दाखवलाय तो खरंच अर्थाने दर्जा उंचावणारा खेळ होता. त्याचा बॅटिंगचा क्लास, स्टँडर्ड इथे दाखवणारा खेळ होता. पहिलं अर्धशतक या कोणगाव ग्रामस्थ मंडळ वरुण एस पाटील प्रस्तुत ग्रामीण धमाका बिग बॅश 2024 मध्ये ठोकलंय आकाश रिपटने. गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं भूषण गोळेने 2 षटकं टाकलेत, 22 धावा खर्च केल्या. जीत भोईर ने 10 धावा खर्च केल्या, 2 विकेट. केतन मात्रेने चांगली गोलंदाजी केली. चार षटकार दाखवण्यात आलेत, 6 मारलेत, परंतु त्याच्यापैकी जे निवडक षटकार आहेत ते पहा. बैठक, स्लॉक स्वीप, स्वीप शॉट. आज आकाश रिपट हे नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये राहील. चांगले फटके त्याच्या बॅटमधून सजवताना तो दिसला. उद्देशचा हाफ ट्रॅकर तर त्याने ग्राउंडच्या आतमध्ये ठेवलेलाच नव्हता. फुलटॉस टाकला, तो देखील बैठक मारला. आणि आकाश रिपट आज अक्षरशः धाबे दणाणलेत विरोधी टीमचे. आकाश रिपटची बॅटिंग पाहत असताना पहिलं सत्र संपलंय. ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला सांगतायत धावा करायचे आहेत 81 टू विन. धन्यवाद. 81चं टार्गेट प्रचंड मोठं टार्गेट आहे वाकण संघासमोर. कासारवाडी संघाच्या माध्यमातून तयार झालेले 80 धावा, ज्यामध्ये आकाश रिपटने दमदार खेळी केली. 81चं टार्गेट. आणि खरं तर आज स्पर्धेची पहिली रात्र, पहिल्या रात्रीमध्ये स्पर्धेचा अविभाज्य घटक होण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा या ठिकाणी वरुण एस पाटील कोण गाव ग्रामस्थ मंडळ 70 स्पोर्ट्स प्रस्तुत ग्रामीण धमाका बिग बॅश 2024 या स्पर्धेच्या सर्व आयोजकांचं मी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. आमचे सहकारी समालोचक खरं तर महाराष्ट्रातील नामवंत समालोचक कुणालजी दाते सर, चंदू शेट्टे सर आणि त्याचबरोबरने 70 स्पोर्ट्सचे सर्व तारीफबाई यांचं मी आभार व्यक्त करतो आणि वळतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये चंदू सर आणि कुणाल सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. रोशन पाटील यांचा आवाज ऐकलात. तर पहिलं सत्र इथे संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये आकाश रिपटचा खेळ काय अफलातून राहिलाय आणि ही त्याच्या खेळाची झलक आपल्याला पाहायला मिळाली. इथे धावा शेवटच्या बॉलवर 4 आल्या आणि त्याचं अर्धशतक पूर्ण झालं.
81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. लास्ट बॉलला अंपायरने चौकार दिला आणि त्याच्यानंतर अर्धशतक पूर्ण झालं. पहिल्या डावामध्ये आकाश रिपटचं आणि हे पहिलं अर्धशतक आहे या ग्रामीण धमाका बिग बॅशचं. परंतु शेवटी बॅटमधून धावा आल्या असं पंचांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी तो निर्णय दिला आणि शेवटी आकाशने देखील तो स्वीकारला. त्याने देखील बॅट उंचावली. अर्धशतक पूर्ण झालं. सामन्याला सुरुवात 81 करायची आहेत. प्रथमेशसाठी पहिला बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. काय बॉल आणि काय फटका आहे. प्रॉपर टायमिंग, बॅटच्या मधोमध स्वीट साऊंड आणि तेवढाच कडक फटका. एक्स्ट्रा कव्हरला 4. परफेक्ट सुरुवात. नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला या ठिकाणी आणि प्रथमेश यांच्या फलंदाजीचं तेच वैशिष्ट्य आहे. खूप दर्जेदार क्रिकेट खेळतात आणि एक पॉवर प्ले अगदी या ठिकाणी फोडताना पाहायला मिळाले. सुरुवात चांगली, जशाच तसं प्रत्युत्तर आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. डोकं किती स्थिर होतं हा फटका मारत असताना. स्टान्स त्याचा खूप चांगला आहे. लेफ्टी बॅटरसाठी जो उपयुक्त असतो अगदी तसा स्टान्स. तेवढा चांगला कलात्मक फटका. 8000 प्रेक्षक पहिल्या डावामध्ये जोडले होते, ते वाढतील आता. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. इम्रोजचा हा फुलर लेनचा बॉल होता, बीट करून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. इथे गतीने नाही तर फुलटॉस बॉलने बीट केलाय. नक्कीच खूप महत्त्वाचे असतील या ठिकाणी प्रत्येक बॉल. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर कुणालजी पुन्हा एकदा महत्त्वाचे असणार आहे. कशा प्रकारची स्टार्ट 20, 25, 30 ची होईल का, हे खूप महत्त्वाचं असणार आहे. हा फुल टॉस आहे. आता मात्र अंपायर सांगतील हा बॉल योग्य आहे की अयोग्य, आणि अंपायर सांगतायत हा नो बॉल आहे. इट्स अ बीमर. त्याच्यामुळे धावा मिळतील 5 आणि आता वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली असं म्हणायला हरकत नाहीये टीम वाकड्यांसाठी. खूपच चांगली. हा बॉल देखील टाकला गेलेला नाही आणि 5 धावा बहाल देखील करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे 81चा पाठलाग जरी करायचा असेल, सुरुवात तर चांगलीच झाली. इथे यॉर्कर फ्री हिटचा बॉल बरोबर टप्प्यावर वेगाने इथे बॉल टाकलेला होता आणि इम्रोज याच्यासाठी जाणला जातो. एक निर्धाव षटक आजच्या रात्रीमध्ये आले, ते याच गोलंदाजाने डिलिव्हर केले. विकेट मेडन होती ती ओव्हर. 2 विकेट त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. इम्रोज गोलंदाजीसाठी 9 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा थोडासा पुढे टाकलाय. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न आहे. एक चिकी सिंगल कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज. इथे जोखीम घ्यावी लागेल कारण लक्ष मोठे 81 करायचे. जरी एक बिमर आला असेल, त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळाले. 2 चेंडू अचूकतेवर येताना पाहायला मिळाले पुन्हा एकदा. आणि त्यामुळे केतन आणि प्रथमेश या दोघांची भूमिका खूप मोलाची असणार आहे, कारण 81चा पाठलाग करायचा आहे. आणि हे 2 जे फलंदाज आहेत, या दोघांवर खूप काही या ठिकाणी निर्भर असणार आहे. एक हॅट्रिक देखील आजच्या रात्रीमध्ये आलंय. एक अर्धशतक आजच्या रात्रीमध्ये आलंय. एक निर्धाव षटक आजच्या रात्रीमध्ये आलंय. त्याच्यामुळे आज चर्चेमध्ये राहिली आहे ही स्पर्धा. फॉलिंग स्वीप. केतन एवढं सोपं नाहीये. इम्रोज समोर गोलंदाजी करतोय, अशा परिस्थितीमध्ये फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि लेग बायचा इशारा इथे पंच करत असताना एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जाईल. आता हवेचा वेग वाढलाय. मगाशी 21 डिग्री सेल्सिअस तापमान होतं, त्याच्यामध्ये अजून कमतरता पाहायला मिळाली आणि आता ते 20 डिग्री सेल्सिअसवर जाऊन पोहोचलंय. सोपं नाहीये बॅटिंग करणं. नक्कीच या ठिकाणी, परंतु धावसंख्या 10च्या पुढे गेली पहिल्याच ओव्हरमध्ये. ही जमेची बाब या ठिकाणी राहिली आहे. पाहूया, खूप महत्वाचं असेल या पुढचा प्रत्यक्षात. चांगला सन्मान दिलाय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलंय. सिंगलने स्ट्राईक ठेवेल प्रथमेश. पहिल्याच मॅचमध्ये प्रथमेशने 48 धावांची खेळी साकारली होती, ज्यावेळेला हा संघ मुरबीच्या विरुद्ध खेळला. 48 धावा त्याने नाबाद केल्या होत्या, त्याच्यामुळे त्या धावा महत्वाच्या ठरल्या. सामना जिंकला. परंतु आता या मॅचमध्ये अशी परिस्थिती आहे, करा अथवा या स्पर्धेच्या बाहेर पडा, कारण लक्ष मोठं आहे. लक्ष या मॅचमध्ये असेल 81 धावांचं. पहिले षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात बिनबाद 12 धावा. 12 ठीक म्हणेल मी, कारण इम्रोज सारख्या गोलंदाजाला 12 कदाचित त्यांनी ते टार्गेट ठेवलं असेल 10-12चं, आणि ते त्या धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या. तुम्ही मागील वर्षीचे उपविजेते आहात, त्यामुळे तो थोडंसं दडपण आहे. परंतु एक मोठी टीम आहे, प्रयत्न तर त्यांचाही होईल, परंतु कासार वडवलीचं आव्हान एक चांगलंच आहे.
एक मोठं लक्ष आहे आणि तेवढंच कडवं आव्हान इथे पेश केलंय प्रिन्स 11 कासार वडवलीने. पलक इंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळणच्या विरुद्ध खेळत असताना संदीप पाटील पलक इंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळणचे संघमालक आहेत. प्रिन्स 11 कासार वडवलीचे सुशांत मुकादम संघमालक आहेत. प्रतिष्ठेची लढत असते संघ मालकांसाठी देखील, कारण ही स्पर्धा जिंकणं प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न असतं. 16 टीम खेळत आहेत. 10 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे, 5 लाख रुपयाचं द्वितीय पारितोषिक आहे. आयकॉन खेळाडू ग्रामीण त्याच्यासाठी देखील बाईक असेल, म्हणजे जो खेळाडू ठरेल ग्रामीण गटातून. आणि दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे, त्याच्यासाठी देखील आपण एक बाईक देणार आहोत मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून. त्याच्यामुळे तब्बल 16 लाखाच्या आसपास पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं जातं. चर्चा असते या स्पर्धेची. लखन आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी आणि लखन जाधव हा एकमात्र गोलंदाज आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ज्यांनी हॅट्रिक नोंदवली होती मुरबी टीमच्या अगेन्स्ट. लखन पुढे टाकलाय, ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे. कव्हर ड्राईव्ह चांगले मारतो, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. आणि विशेष म्हणजे हे जे क्रिकेटचे कॉपीबुक फटके आहेत, ज्यावेळेला लेफ्टी बॅटर मारतो त्यावेळेला आनंद देणारे हे फटके आहेत. नक्कीच आनंद पाहायला मिळतो, परंतु त्या ठिकाणी ही रणनीती बनवली होती त्यांच्यासाठी. फिल्डर तिकडे तैनात ठेवताना पाहायला मिळाले होते आणि लखन मागील मॅचमध्ये हॅट्रिक घेतले, त्यामुळे तो आत्मविश्वास त्यांचा दुणावलेला असणार आहे. परंतु समोर देखील जर पाहिलं तर 2 नामवंत खेळाडू आहेत. केतन, अजूनपर्यंत केतनचं खातं उघडलेलं नाहीये. मगाशी लेगबायच्या स्वरूपात धाव खर्च करण्यात आली होती. पुढे टाकलाय बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि षटकाराने खातं उघडलंय केतन मात्रेने. 6 धावा मिळतील. षटकार जबरदस्त. यावेळेला बॉल थोडासा पुढे केला, त्याचा फायदा या ठिकाणी घेताना पाहिलं. ऑप्टमच्या बाहेर चेंडू होता आणि केतनने खातं जर उघडलं, परंतु 6 धावांनी खूप प्रभावित करणारा या ठिकाणी हा फटका पाहायला मिळालाय. आणि अशीच बॅटिंग होत राहिली तर मॅच मध्ये मजा येईल. याचाही पॅटर्न थोडासा वेगळाच असतो, खेळण्याची शैली वेगळी आहे. बॅटचा स्विंग पहा, बॅट कशी फिरली त्याच्या हातामध्ये आणि बॅट जशी फिरली त्याच्यावर 6 धावा लिहिलेल्याच होत्या. या फटक्यावर 6 धावा मिळतात केतनला. आता लॉंग ऑफ सेट करण्यात आलाय, धावा वाढतात 19. फुलर लेनचा बॉल प्लेड ऑन, बॅटची कडा घेतली, यष्ट्यांचा वेध. लखन जाधव देखील सांगतोय तू शेर आहे तर मी 1.25 शेर आहे. षटकार मारला, विकेट घेऊन प्रत्युत्तर दिलंय फलंदाज. केतन आउट. खूप महत्वाची विकेट या ठिकाणी आली, म्हणजे या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी केतन यांचं खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं. परंतु एक मोठा फटका आल्यानंतर जास्त काळ काही त्यांना थांबू दिलं नाही आणि लखन आजच्या रात्रीतील चर्चेतील गोलंदाज आहेत, त्यांनी विकेट घेतली आहे. लखन क्विक गन, त्याच्या भात्यातून जो बॉल निघाला तो मात्र 4 मुंड्यात चीत करून गेलाय केतन मात्रेला. पहा बॅट जशी फिरली त्याच्या हातामध्ये बॅटची आतमधली कडा घेत असताना बॉल यष्ट्यांचा वेध घेणारा ठरला आणि केतनची दांडी गोल केली. केतन तेच सांगतोय काय घडलं इथे, त्याच्यावर स्वतःलाच त्याला विश्वास नाहीये. परंतु लखांचं सेलिब्रेशन जे होतं ते चांगलं होतं. ग्रीप पहा बॉलची, कशा पद्धतीने त्याने ग्रीप पकडली बॉल डिलिव्हर्ड करत असताना. रिदम पहा गोलंदाजाची, फॉलो थ्रू पहा, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, बॉल बरोबर टप्प्यावर आणि त्याच्यानंतर जल्लोष. ही विकेट आहे. वाह काय टेलिकास्ट आहे. 70-70 स्पोर्ट्सचं हे टेलिकास्ट आणि म्हणून चर्चा होते अशा स्पर्धांची ज्यावेळेला अशा अव्वल दर्जाचं टेलिकास्ट तुमच्या समोर केलं जातं. 19 आणि या डावाला पुढे घेऊन जाण्यासाठी जर पाहिलं तर एक भरोशाचे खेळाडू ज्यांनी कित्येक वर्ष खूप चांगली कामगिरी केली आहे आपल्या गावासाठी. जीत आल्या आल्या उलटा फटका, वाह व्हाट अ शॉट. बॉलला पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वीट हिट नाही तर हा स्वीट हिट होता आणि मात्र लखनचे धाबे दणानले असतील, कारण असा फटका मारेल हे लखनला देखील वाटलं नव्हतं. आणि हा येतोय एक बुलंदी पॉवरफुल हिट. फलंदाज जीतच्या बॅट मधून धावा मिळतील त्याला 6. षटकार. अप्रतिम सुरुवात, म्हणजे केतन माघारी परतलेत याचा दबाव येऊ द्यायचा नाहीये. प्रतिस्पर्ध्यांवर आपण मैदानात गेलेत याचा दबाव टाकायचा आहे आणि जीतने या ठिकाणी केलं. आज नाही तर कित्येक वर्ष हेही नाव चर्चेत आहे आणि पहिल्याच बॉलवर त्यांची पुन्हा चर्चा. षटकार आलाय. हा बॉल थोडासा पुढे टाकलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता जीतचा. एक षटकार आला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा पलटवार झाला आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश त्याला तेच सांगतोय की कव्हर्सला मारता आला असता हा बॉल. कव्हर्स खाली आहे तुझ्यासाठी.
परंतु इथे चूक केली. प्रत्येक वेळेला तोच फटका तुम्ही सजवू शकत नाही, कारण हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप टाकला होता. योग्य सांगितली गोष्ट प्रथमेशने जीतला. आणि आता पहा कव्हर्सलाच मारण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र परतलाय. विकेट प्राप्त झाली आहे. कव्हर्सला खेळत असताना अयूब थोडासा मागे गेला आणि जीतची विकेट मिळवली आहे लखन जाधवने. हॅट्रिक वीर आहे या स्पर्धेचा. बॅटच्या अगदी टो एंडला लागलाय, त्याच्यामुळे अंतर कापता आलेलं नाहीये. जीत आउट. आणखीन एक महत्वाची विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. पहिलाच आल्या रिव्हर्स खेळले, दुसरा प्रयत्न असफल झाला. त्यानंतर पुन्हा सरळ बॅटने कव्हरच्या दिशेने खेळायला गेले आणि तिकडे उंच पुरे असणारे अयूबच येताना पाहायला मिळाले आणि लखनने आणखीन एक धक्का देताना पाहायला मिळत आहेत. ही देखील एक महत्वाची विकेट होती, त्यामुळे दबाव आणखी थोडा वाढेल. हा पहा फ्रंट अँगलने बॅटचा जो टो एंड असतो तिथे हा बॉल लागलाय, त्याच्यामुळे जे अंतर पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. मध्ये लागला असतं तर नक्की धावा मिळाल्या असत्या, परंतु लखनचं सेलिब्रेशन पहा. एका बाजूला निराशा आणि दुसऱ्या बाजूला सेलिब्रेशन. 6,18,312 सबस्क्रायबर आणि त्याच्यामध्ये आणखीन वाढ होते. तुम्ही देखील नवीन असाल 70-70 स्पोर्ट्सवर तर लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. ही तर स्पर्धा आहेच, परंतु याच्याही पेक्षा अनेक मोठमोठ्या स्पर्धा. दुर्गापूर धमाका बिग बॅश लीग देखील येते 29 तारखेपासून 29 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत ती स्पर्धा रंगणार आहे. 25 लाखाचं पारितोषिक तिथे देखील आहे. त्याच्यामुळे ती स्पर्धा तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळेल. 6,18,000 सबस्क्रायबरचा पल्ला आपला पूर्ण झालाय, त्याच्यामुळे अजून वाढ होते. आणि आजच्या रात्रीमध्ये नक्कीच 6,20,000 झाले तर तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार आम्ही इथे व्यक्त करू, त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. षटक क्रमांक 2 इथे संपले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 25. सध्या धावा झाल्यात स्कोर बोर्डवर आतापर्यंत 25 धावा 25. नेहमीच चर्चा असते 70-70 धमाका बिग बॅश लीगची. 24 बॉलमध्ये अजूनही 56 धावा करायच्या आहेत. तसे सोनारीचे सरपंच यांची देखील चर्चाच असते. त्यांच्याही वाढदिवसाला एक मोठी स्पर्धा ते नेहमीच दरवर्षी घेऊन येतात. चांदीचा चषक देखील होता. महेश शेट यांचंही देखील कौतुक व्हायला पाहिजे. त्यांची स्पर्धा येते. स्विच हिटचा प्रयत्न. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पाथ. ह्यूज हिट 6. 6 धावा मिळतील. षटकार. हे 6 षटकार येतोय. स्विच हिटचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले पहा. उलटा मारलाय. त्याच परिसरातून हा खेळाडू येतो. महेशजी कडू सोनारीचे आहेत, सरपंच आहेत आणि त्यांची देखील एक मोठी स्पर्धा दरवर्षी आपण पाहतो. चांदीचा चषक त्या स्पर्धेमध्ये असतो आणि काय भव्य दिव्य आयोजन असतं. मार्च महिन्यामध्ये ती स्पर्धा आपल्याला भेटीला येऊ शकते, त्याची चर्चा आहे. आणखीन एक बैठक. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 6. इट्स अ मॅक्सिमम. प्रथमेशच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार. वाह, जबरदस्त. आणि अशाच प्रकारच्या हल्ल्या प्रतिहल्ल्यांची गरज होती. मॅच मोठी आहे, स्पर्धा मोठी आहे आणि मोठी कामगिरी प्रथमेश देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. उरण तालुक्यातील फुंडे गावचा सितारा आज मात्र कोणमध्ये आपल्या गावाची आणि नावाची चर्चा करायला लावतायत. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. बॅटचा स्विंग चांगला आहे. बैठक ताकदवान फटका इथे पाहायला मिळतोय. चांगलं टायमिंग पाहायला मिळतंय. चांगली फटकेबाजी सध्या सुरू आहे. अफलातून बॅटिंग. चांगला खेळ. ते सध्या रंगत असताना पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना पंच केलाय. डीप मधून फिल्डर येत आहेत. 1 रन तरी ते मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न होताना दिसणार नाहीये. या ज्या 2 बॉलवर धावा आल्यात त्याच्यामुळे दबाव बनू शकतो टीम प्रिन्स 11 कासार वडवलीवर. नक्कीच. म्हणजे सुरुवातीला जर पाहिलं तर थोडासा लगाम घातला गेला. 2 विकेट आल्या खऱ्या, परंतु त्यानंतर प्रथमेश एका बाजूने किल्ला लढवत आहेत. लक्ष मोठं आहे आणि त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जी धावसंख्या पाहिजे ती मात्र सध्या तरी झाली आहे. अडतीस धावा 38. लक्ष या मॅच मध्ये आहे 81 धावांचं 81.
स्वीप केलाय, झाडू शॉट मागे सुपला, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल जाऊन झोपला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. येतोय चौकार. खूप छान या ठिकाणी जी धाव संख्या, जी धाव गती पाहिजे ती तर गाठली गेली आहे. पहा, थोडेसे शफल झाले, बॉल फुल टॉस होता, त्याला दिशा दिली, फाईन लेगला बॉल गेलाय. आणि प्रथमेशच्या जोडीला जर पाहिलं तर किरण म्हात्रे हे सुद्धा आता रन करू लागलेले आहेत. आणि इकडे आता चिंतेची बाब थोडीशी कासारवडवलीच्या गोटात असेल. 4 धावा मिळतात, या महत्वाच्या धावा. किरण म्हात्रे केतनचाच भाऊ आहे, केतन परतलाय, परंतु किरण म्हात्रे जम बसवतोय त्याच्या बॅट मधून. हा चौकार खूप चांगला शॉट. आणि आता आणखीन एक धमाका, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द नाईट, बॉल सीमा पार. येतोय षटकार. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. हल्ले केले जातात आणि ते देखील कुणाविरुद्ध. पहा, अगदी गुडघा जमिनीवर टेकवलाय, मिड विकेटच्या दिशेने आणखीन एक आक्रमण केलं गेलं आणि दबाव खूप मोठ्या प्रमाणावर आता हटवलाय. कारण केतन आउट झाले, त्याचबरोबर जर पाहिलं तर जीत भोईर बाद झाले आणि जसे मैदानाच्या आतमध्ये किरण आले, रन सुरू झाले. रात्री 2:23 आणि 20 डिग्री सेल्सिअस तापमान असताना देखील 8,000 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत. 70-70 ग्रामीण धमाका बिग बॅश लीगच्या या सामन्याचा. 8,000 प्रेक्षक म्हणजे ही संख्या काही छोटी नाहीये मित्रांनो. त्याही सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. परंतु सध्या मैदानामध्ये किरणची बॅट बोलतेय. 2 बॉलमध्ये 10 धावा, 500चा स्ट्राईक रेट. आणखीन एक व्हॉट अ शॉट, बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक धमाका. किरणच्या नावामध्ये रन आहेत आणि एक आशेचा किरण त्याच्या नावाप्रमाणे त्याने निर्माण केलाय. या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून आणखीन एक वेळा मागचा पाय वाकवला आणि स्वीप करत असताना स्लॉक स्वीपचा षटकार. हा बॉल तेवढा खराब नव्हता, परंतु प्रॉपर या ठिकाणी टायमिंग केलं, बॉडी पोझिशन पाहायला मिळाली, गुडघा जमिनीवर टेकावला आणि योग्य दिशा दिली. टायमिंगही तेवढं प्रॉपर केलं. आणि या हंगामात इतर फलंदाज माघारी परतल्यानंतर सुद्धा किरण म्हात्रेने रन केलेले आहेत आणि याही मॅच मध्ये तेच पाहायला मिळत आहे. 3 ओव्हर संपल्यानंतर 54. 18 बॉल मध्ये आता 27 धावा करायचे आहेत. आपसुकच टाळ्या वाजायला लागलेले आहेत प्रेक्षक. याचं कारण आहे किरणची बॅटिंग. केतनचा हा भाऊ आहे किरण आणि त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. 3 बॉल खेळला, 16 धावा. आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो. याच उक्तीवर सध्या मैदानामध्ये खेळ सुरू आहे किरणचा. आणि प्रथमेशला जे पाहिजे होतं ते मिळालं. 7. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत म्हणतात ना ते, याच्यासाठी प्रथमेशला 7 मिळाली. आणि 7 मिळाली तर एका हाताने आपण बरोबर पुढे जातो. ज्यावेळेला एकत्रित येतात एकमेकांचे हात, मिळते 7 आणि मग विजयाचं निशान रोवलं जातं, खोवलं जातं. चर्चा होते तुमच्या गावाच्या नावाची आणि सध्या आपण पाहतोय सध्या चर्चा होईल या ट्रॉफीची देखील. कारण मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी आहे. जो खेळाडू जिंकतो त्याच्या आठवणीत राहील ही ट्रॉफी. खासदार महोत्सव वरुण पाटील साहेब फाउंडेशन आयोजित या स्पर्धेच्या माध्यमातून ही ट्रॉफी देण्यात येते. ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे जी सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. 18-27. पहा, इकडे इम्रोची ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. इकडे मॅच मध्ये आली आहे टीम वाकलन, परंतु इम्रोच्या ओव्हरमध्ये विकेट येणार का, किती धावा येणार यावर मॅचचं गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे जरी लक्ष आता छोटं वाटत असेल तरी देखील मी म्हणेल की ही ओव्हर या मॅचसाठी खूप निर्णायक असेल. सर्वात महत्वाचं षटक, निर्णायक षटक आणि ते आता बरोबर टप्प्यावर टाकावं लागेल इम्रोजला. आणि विशेष म्हणजे काय तर टाळी एका हाताने वाजत नाही, 2 हात लागतात. पलटवार व्हायला पाहिजे. जरी मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्यात, आता पलटवार करावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील. दबाव जर बनवायचा असेल तर मॅच रंगतदार होईल. 18 बॉल 27. पुढचा बॉल इम्रोजचा. ओहो, चांगला बॉल. अंपायरकडे अपील केली, स्ट्रॉंग अपील होती आणि ते अंपायर सांगतात इट्स अ लेग बाय, एक्स्ट्रा रन मिळेल. सुरुवात तर चांगली होताना पाहायला मिळते, त्यामुळे या ठिकाणी त्यांच्याकडून अपेक्षा टीमला असणार आहेत. ॲज अ आयकॉन या टीममध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. इम्रोज आज मिडन ओव्हर देखील करताना पाहायला मिळाले. त्यामुळे येणाऱ्या 5 बॉलमध्ये काय होईल यावर मॅचचं गणित पुन्हा एकदा अवलंबून असेल. पहिल्या बॉलवर चांगला टप्पा, पहिल्या बॉलवर चांगलं कमबॅक. आता पाहूया दुसरा बॉल कशा पद्धतीने टाकतोय.
एम्ब्रोज तयार. समोर फलंदाजीसाठी किरण मात्रे. 3 बॉल मध्ये 16. फक्त त्याची बॅट चौकार आणि षटकाराची भाषा बोलत गेली. काय बॅट मधून तडाके बसले. मागच्या ओव्हरमध्ये सर्वात महागडे षटक टाकण्यात आलं होतं. मागचं जे षटक होतं त्यामध्ये 29 धावा आल्या. उलटा बॉलला पाठवले गॅप मध्ये. स्वीपर कव्हरला कोणीच नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. किरणच्या बॅट मधून 4 बॉल मध्ये त्याने 20 धावा केल्यात. 500चा स्ट्राईक रेट. जबरदस्त. किरण, आकाश रिपट आणि किरण या दोघांनी आजच्या रात्रीतील प्रभावित करणाऱ्या खेळाडूंपैकी हे 2 नावं आहेत. आणि किरणने मात्र या ठिकाणी अक्षरशः तुटून पडलेत प्रतिस्पर्ध्यावर. गोलंदाज कोण आहेत हे त्यांच्यासाठी काही नाहीये. मी कोण आहे हे प्रतिस्पर्ध्यांना दाखवत आहेत. 16 बॉल मध्ये 22 धावा. समीकरण कुठे होतं आणि कुठे येऊन पोहोचलंय. 81 झाल्यावर कोणाला वाटलं होतं या कडाक्याच्या थंडीमध्ये अशी बॅटिंग होईल. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु समोर देखील एम्ब्रोज आहे. त्याच्या विरुद्ध लगातार तुम्ही असे प्रयत्न करू शकत नाही. आता येतोय डॉट बॉल, त्याच्यामुळे दबाव बनू शकतो. 15 चेंडू 22 धावा. इकडे इम्रोजचं कमबॅक पाहायला मिळालं. पहिलंच मन बनवलं होतं की रिव्हर्स खेळायचंय, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला आणि त्यामुळे योग्य दिशा नाही देऊ शकले. डॉट बॉल येईल आणि येणारा प्रत्येक बॉल आता खूप महत्वाचा असणार आहे. मॅच ऑन. सामना अजून संपलेला नाहीये. सामना रंगतोय. घड्याळात वाजलेत रात्रीचे 2:29 म्हणजेच काय ऑलमोस्ट 2:30 वाजलेत. रात्री 2:30 वाजता देखील 8,000 पेक्षा जास्त प्रेक्षक आनंद घेतात या मॅचचा. बॉल हवेत आहे. इथे संधी निर्माण केली आहे. शॉट कव्हरला जायच्या अगोदरच गोलंदाज तिथे धावलाय. एम्ब्रोजने झेल टिपलाय. किरणचा खेळ संपलाय. म्हणजेच काय पलटवार सुरू झालाय. आणि विकेट घेतली आहे ज्याची चर्चा करत होतो. इम्रोजच्या ओव्हरमध्ये विकेट येणं, इम्रोजवर हल्ले करणं किंवा इम्रोजच्या विरुद्ध संयमाने खेळणं हे खूप महत्त्वाचं होतं. परंतु पुन्हा एकदा आक्रमणासाठीच गेले. पॉझिटिव्ह क्रिकेट ते खेळले आणि म्हणूनच आपल्या टीमच्या बाजूने मॅच घेऊन आले खरे, परंतु आता ते बाद झालेत. मोठी विकेट. आल्या आल्या वेगाने धावा करणारा किरण परतला आणि किरण पहा कसा बॉलकडे पाहत होता. त्याला वाटलं की एखादी संधी अजून मला देतोय की काय, परंतु जसा आऊट झाला त्याच्यानंतर चेहऱ्याची दशा बदलली. धावा महत्वाच्या आहेत. 59 धावा. 3 फलंदाज बाद. अजूनही धावा करायच्या आहेत सामन्यामध्ये. 22 बॉल शिल्लक आहेत. तुमच्याकडे 14 चेंडू 22 धावा. 14 बॉल आणि 22 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. दर्जेदार सामना, रंगतदार सामना. या गुलाबी थंडीमध्ये गरमागरम सामना. ओह काय बॉल होता. पडल्यानंतर 4 मुंड्या चित आणि मुंबईच्या भाषेत म्हणायचं झालं तर खोलून ठेवलंय साताऱ्याच्या भूषण गोळेला. ओहो, पुन्हा एकदा लेंथ वरून लेग कटर अफलातून. म्हणजे इकडे उत्तरच नव्हतं. निष्भ्रम केलंय ज्या पद्धतीने हा चेंडू टाकलाय. आणि इम्रोज याचसाठी ओळखले जातात. पहा विकेट आणि आणखी आत्मविश्वास त्यांचा वाढलाय. परफेक्ट लेग कटर. काय लेग कटर होता. बोटांची जादू या बॉलवर दाखवली आहे. पहा ऍक्शन रिप्ले. खोललाय, खोलून ठेवलंय. नाचलाय फलंदाज ताथा थैया. डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंटला फिल्डर आहे. सिंगल इथे मिळेल. आणि इम्रोज पहा थोडासा निराश आहे. त्याला वाटलं की इथे धाव अडवणं गरजेचं आहे. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 15ची सरासरी गाठली आहे. टीम वाकड्यांची धावसंख्या आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला मिळते 60. पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकड मैदानामध्ये खेळतोय. बॉल आता शिल्लक आहेत 12 बॉलमध्ये धावा करायचे 21. मॅच रंगात आली आहे. ही मॅच इकडनं वाकड्यांना सुद्धा जाऊ शकते, कासारवडवलीला सुद्धा जाऊ शकते. 2 आयकॉन मैदानात आहेत. हा प्लस पॉइंट मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो तो वाकड्यांचा. परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन झाले, कारण 27ची आवश्यकता असताना केवळ 6 धावा दिल्या गेलेल्या आहेत आणि विकेट देखील घेतली गेली आहे. हा प्लस पॉइंट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कासारवडवलीचा सुद्धा. म्हणजे मॅच ऑन आहे. कारण आयकॉनची भूमिका जेवढी महत्त्वाची आहे तेवढी स्थानिक खेळाडूंची महत्त्वाची आहे. जेवढी बॅट्समनची आहे तेवढी बॉलरची सुद्धा आहे. आणि पाहूयात अजूनही मॅच 50-50. धावा झाल्यात. 60
अजूनही या मॅच मध्ये 21 करायचे आहेत. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर हा देखील नियम आहे. आणि आता 12 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाज सज्ज होईल. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की हळूहळू जसजसा मध्यरात्रीचा खेळ सुरू होईल, हवा वाढेल आणि हवा जशी सुरू राहील ही गुलाबी थंडी वाढत जाईल. आणि आता हे टेम्परेचर आहे ते झपाट्याने घसरतंय. ऑन साइडला दिशा देत असताना डीप मध्ये फिल्डर आहे, स्क्वेअर लेग मधून येत आहेत. एक धाव कंप्लीट होईल. भूषण गोळे च्या खात्यामध्ये ही सिंगल, टीमची धावसंख्या 61. लखन खूप महत्वाचं या ठिकाणी असणार आहे की ज्यांनी आज हॅट्रिक घेतली, याही मॅच मध्ये 2 विकेट घेतल्या, त्यामुळे हे षटक खूप महत्वाचं असणार आहे. परंतु प्रथमेश आणि भूषण 2 आयकॉन मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ग्रामीण स्थानिक खेळाडू सरस होणार की आयकॉन सरस होणार, ते मात्र हा टप्पा ठरवेल. एक धाव झाली आहे. पहिल्या बॉलवर लेफ्टी बॅटर प्रथमेश याची भूमिका वाढली आहे, कारण त्याच्या समोर देखील लेफ्टी बॉलर आहे. परंतु हा प्रयत्न का, हा प्रश्न मलाही पडलाय, प्रेक्षकांनाही पडला असेल आणि जे युट्यूबवर प्रेक्षक पाहत आहेत त्यांनाही पडला असेल की लेफ्ट आर्म सीमर तुमच्या समोर टाकतोय, त्याच्या विरुद्ध स्विच हिटचा प्रयत्न का, रिव्हर्स स्वीप का. आणि याच प्रयत्नात जर पाहिलं तर एक डॉट बॉल आलाय. ही जमेची बाब लखनसाठी असणार आहे. दबाव एक डॉट बॉल वाढवेल. पुन्हा एकदा बोलत तयार. आता मात्र हवेत आहे. लखनने संधी निर्माण केली आहे. विकेट कीपर धावतोय. हा लवचिक आहे, हा कुठेही पोहोचू शकतो. फरदीनने झेल टिपलाय. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, हे सांगत असताना लखन जाधव. मोक्याच्या क्षणी चुका चालत नाहीत आणि इकडे चूक झाली आहे. आपण पाहू शकता लखन आपली अचूकता सोडायला तयार नाहीये. यावेळेला देखील लेंथवरचा बॉल किंचित आतमध्ये येत होता, पुल करायचा होता, फटका फसला आणि फरदीन काझीने एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी घेतलाय. मॅच ऑन आहे, परंतु मॅच मधील रंगतता हळूहळू वाढत चालली आहे. तिसरी विकेट आहे लखनची आणि लखनचं मी कौतुक याच्यासाठी करेन की त्याने आता ही जी ओव्हर आहे ती दुसऱ्या एंडने टाकली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हवेत गेला बॉल, लखनने ते विकेट मिळवली आहे. मगाशी जी ओव्हर होती त्याने कोणगाव एंड कडून म्हणजेच आमच्या मुख्य व्यासपीठ एंड कडून टाकली आणि आताचं जे षटक आहे ते मात्र त्याने दुसऱ्या एंड कडून सुरुवात केलंय आणि ते एक सर्वात महत्वाचा फलंदाज त्याने बाद केलाय. प्रथमेशला तंबूचा रस्ता दाखवलाय. आता समीकरण असं आहे, 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 20 धावा. जबरदस्त रंगत. एक संघ जो स्पर्धेत टिकून राहील, एक संघ जो स्पर्धेतून बाहेर जाईल, तो कोणता असणार? वाकलन असणार की कासार वडवली असणार, हे ठरवणारे पुढचे 10 मिनिटं. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लखन जाधव गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा. ओ चांगला बॉल लखनचा, फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल अडवला गेलाय. पंचांचा इशारा, लेग बाय, एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 62. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 19 धावा करायच्या आहेत. हे 2 बॉल आता खूप महत्वाचे असणार आहे. या ठिकाणी बॉल तर चांगला राहिला, परंतु एक गोष्ट नक्कीच झाली, ते म्हणजे भूषण गोळे स्ट्राईकवर आलेले आहेत. त्यामुळे हे 2 बॉल कशा पद्धतीने खेळतात ते खूप महत्वाचं असेल. हो, खूप महत्वाचे हे 2 बॉल आहेत. आणि भूषण गोळे आता बरोबर ज्या दिशेला हलकीशी हवा वाहते त्या दिशेला त्याच्या बॅटमधून धावा येतील का, हा प्रश्न आहे. लखन खूप महत्वाचा गोलंदाज. चांगला फटका, बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. हलकासा सेमी हेलिकॉप्टर, तिथे मात्र 1 धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढत आहेत. धावा झाल्या 63. 18 करायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 7 बॉल 18 धावा. म्हणजे गोलंदाजी बऱ्यापैकी त्यांनी यॉर्कर लेनची केली आहे. कधी वाईड यॉर्कर तर कधी अगदी पायावर टाकण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलाय. शेवटचा बॉल या षटकातला, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. इथे 2 धावेचा प्रयत्न करताना दिसेल. भूषण गोळे स्ट्राईक ठेवेल असं वाटतंय आणि इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अविनाश होतोय बाद. त्याच्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये धावा करताना प्रयत्न करावा लागेल 17. शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांची आवश्यकता. 17. 6 चेंडू 17. सुपर डुपर हिट मॅच आता आजच्या रात्रीतील जवळपास 2:45 वाजायला आलेले आहेत. प्रेक्षकांची गर्दी युट्यूबला देखील सध्याच्या घडीला सुद्धा असणार आहे आणि
मैदानात देखील जर पाहिलं तर दर्दी प्रेक्षक उपस्थित आहेत, परंतु या मॅचने मात्र पहिल्याच दिवसाच्या आजच्या पहिल्या दिवसातील सर्वात जबरदस्त मॅच आजच्या रात्रीतील शेवटची ठरताना पाहायला मिळते, कारण अजूनही कुणाला माहित नाही की कोण जिंकेल. एक प्लस पॉइंट तो मात्र कासरवडवलीचा आहे, धावा 17 आहेत, आणि दुसऱ्या बाजूला वाकडांचा प्लस पॉइंट भूषण मैदानाच्या आतमध्ये आहेत. 7,808 प्रेक्षक. रात्री 2:38 झाले तरी देखील हे सर्व प्रेक्षक आनंद घेत आहेत, आणि सध्या आपण पाहतोय 15,000 पेक्षा जास्त लाईक तर स्ट्रीमिंगला मिळालेत. ही सर्वात महत्वाची गोष्ट आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून, आजच्या रात्रीच्या माध्यमातून 6,18,000 सबस्क्रायबरचा पल्ला आपण पूर्ण केलाय, आणि आता 6 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 17 धावा. मॅच ऑन. 3 षटकार किंवा 2 षटकार, 1 चौकार मारावा लागेल. भूषण गोळेकडे क्षमता आहे, परंतु इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज आलाय नितीन वैद्य. नितीन वैद्य गोलंदाजीसाठी सोपं नाहीये एखाद्या यंगस्टरसाठी. भूषण गोळे सारखा फलंदाज, मातब्बर फलंदाज तुमच्या समोर असताना, कारण ज्या वेळेला तुम्हाला धावा डिफेंड करायचे आहेत त्यावेळेला दबाव असतो. 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 64 धावा झाल्यात. नितीन वैद्य जसं आडनाव आहे तसं काम करावं लागेल टीमसाठी. पहिलाच बॉल हवेत आहे, टायमिंग पाहावं लागेल. फिल्डर आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमा पार. भूषण गोळेच्या बॅट मधून नाही तर तोफेतून निघालाय हा गोळा. षटकार. वाह, पहिल्याच बॉलवर या ठिकाणी षटकाराचा सातारा ब्रँड दाखवलेला आहे भूषण गोळे यांनी. ॲज अ आयकॉन स्वतःला सिद्ध करतायत, आणि या हंगामात जर पाहिलं तर त्यांनी खूप साऱ्या स्पर्धांमध्ये अंतिम टप्प्यात कामगिरी उंचावलेली आहे, परंतु कासारवडवली सुद्धा कमबॅक करू शकते आणि त्यांना करावं लागेल. काय फटका होता भूषण गोळेचा. डोळे पहा त्याचे, बॉल पर्यंत पाहत राहिले, डोळे विस्पारले. वा, याची देखील रील्स बनेल असं वाटतंय मला. षटकार आलाय. दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषण गोळेच्या बॅट मधून तोफेचा दुसरा गोळा, आणि मला वाटतंय सातारी कंदी पेढा भूषण गोळे आज रात्री सगळ्यांना देईल, ज्या पद्धतीने त्यांनी षटकार मारलेत. जबरदस्त बॅटिंग, आणि या ठिकाणी मॅच मध्ये जर पाहिलं तर एक जबरदस्त, या दोन्ही षटकारांनी जर पाहिलं तर मॅचचं पॅराडाईज बदलून टाकलेलं आहे, परंतु मॅच संपलेली नाहीये. सध्या चर्चेत आहे आयकॉन भूषण गोळे, कारण त्यांनी बॅक टू बॅक 2 मोठे फटके या ठिकाणी कुणालजी खेळलेले आहेत, परंतु मॅच कुठे संपली आहे. आताही डोळे पहा त्याचे. बॉल चाललाय आणि नंतर त्याला माहिती होतं की आता टायमिंग तर झालंय, आता नाही थांबणार. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 5 धावा करायच्या आहेत. यस, एक्झॅक्ट सगळ्या गोष्टी येतील, परंतु जास्त घाई करू नका वाकण टीम. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, अजूनही या मॅच मध्ये 5 धावा करायच्या आहेत. मॅच ऑन. 2 बॉलवर 2 षटकार नितीनच्या विरुद्ध मारलेत. फलंदाज भूषण गोळेने अफलातून बॅटिंग. सातारी टोला इथे देत असताना बॉलवर 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून. ही इज ऑन फायर नाव. चांगली बॅटिंग. शेवटचा सामना. 8,000 प्रेक्षक रात्री 2:30-3 वाजता सामन्याचा आनंद घेत आहेत. 2:41 झालेत. गुलाबी थंडी, 20 डिग्री सेल्सिअस तापमान. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव. शेवटची लढत. उलटा मारण्याचा प्रयत्न. आता स्टंपिंगचाही प्रयत्न झालाय, पंचांकडे अपील झाली आहे, आणि टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे पंचांनी. क्या बात आहे. मॅच मधील रंगत वाढत चालली आहे. जिंकणार कोण या स्पर्धेमध्ये? अंतिम 8 मध्ये कोण जाणार? कासरवडवली की वाकळण, हा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. कोण 2 आयकॉन असतील ते सुपर 8ला जातील, आणि कोण 2 आयकॉन असतील जे घरी जातील? मग त्यामध्ये फरदीन आणि इम्रोज एका बाजूला आहे, एका बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश आणि भूषण देखील पाहायला मिळत आहेत, आणि मॅच काही आपली रंगतता सोडायला तयार नाहीये. कधी इकडे तर कधी तिकडे. आयोजन दमदार आणि स्पर्धा शानदार आहे. 70-70 वरुण एस पाटील साहेब, कोणगाव ग्रामस्थ मंडळ, ग्रामीण धमाका बिग बॅश 2024 हा महासंग्राम. आता पाहायचंय टीव्ही अंपायरला, स्टंपिंगसाठी अपील होतं. यष्टीचीतचा प्रयत्न केलाय फरदीन काझीने, तर निर्णय येईल. आणि अंपायरचा सिग्नल आला नॉट आउट मेगा स्क्रीनवर.
नॉट आउट आलाय आणि त्याचा रिप्ले देखील लगेच तुमच्या स्क्रीनवर. पुढचाही पाय ग्राउंड होता, मागचाही पाय ग्राउंड झाल्यानंतर हा तर पूर्ण झोपलाय. म्हणजेच काय, क्रीज मध्येच. रात्रीची बेटची व्यवस्था क्रीज मध्येच त्याने केली आहे. फुलर लेनचा बॉल, बोल बॅक ड्राईव्ह, रन इथे मिळतील एक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का, फंबल्ड. दुसरी धाव धोक्याची झालीये कंप्लीट. 2 धावा मिळताना दिसत आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 78. 2 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. क्या बात आहे. आणि आता मात्र शेवटच्या मॅच मध्ये काहींना वाटेल वाकलन जिंकू देत, काहींना वाटेल या ठिकाणी कासार वडवली जिंकू देत, आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना वाटेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहू दे या ठिकाणी काय होईल. 6,18,600 पेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले. चला लगेच सबस्क्राईब करा, असेच सामने पाहायला मिळतील. 2 बॉल 3. कमी गतीने हेलिकॉप्टर, मॅच फिनिश. भूषण गोळे साताऱ्याचा कंदी पेळा आज रात्री सगळ्यांना देईल याच्यामध्ये शंका नाहीये. भूषण गोळेने अफलातून विजय संपादित करून दिलाय. टीम पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकण संघ सुपर 8 मध्ये आजच्या रात्रीमध्ये दाखल. जबरदस्त. का या आयकॉनची चर्चा सध्या संपूर्ण भारतभर आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून भूषण गोळे हे नाव चर्चेत आहे आणि आज मात्र भूषण गोळेने आजच्या रात्रीचा शेवट जबरदस्त केलाय आणि पहिल्याच दिवशी स्पर्धा सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते. कारण गोरसई बीच्या नंतर जर पाहिलं तर या ठिकाणी वाकळनं देखील अंतिम 8 मध्ये प्रवेश केलाय, परंतु कासार वडवली लढली, झुंजली आणि जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचाही राहिलाय, त्यामुळे त्यांचंही कौतुक होईल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल भूषण गोळे याला, ज्याने